भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन नवी दिल्लीत सुरू झालेले आणि ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। आपण उभे आहोत या बॅनर जवळ। या बॅनरवर आपण एक वेगळं पण पाहू शकतो, ते म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि नुकताच ज्यांना भारतरत्न जाहीर करण्यात आला आहे ते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोघांचेही फोटो या बॅनरवर लावण्यात आलेत आणि खाली सुस्वागतम लिहिलेलं आहे। लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींना राष्ट्रीय अधिवेशनाचं निमंत्रण आहे का याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही, किंबहुना त्या दोघांपैकी कोणीही या राष्ट्रीय अधिवेशनाला आल्याचं समजलेलं नाही। अडवाणींची तब्येत ठीक नाही आहे अशी माहिती आपल्याला देण्यात येते, तर मुरली मनोहर जोशी अजूनपर्यंत या अधिवेशनाला आलेले नाहीत, परंतु या दोघांचेही फोटो या ठिकाणी लावण्यात आलेत। विशेष म्हणजे लालकृष्ण अडवाणींना भाजपमधून बाजूला जावं लागलं कारण नरेंद्र मोदींनी भाजपची कमांड आपल्या हातात घेतली होती असं विश्लेषण आत्तापर्यंत आपण अनेकदा ऐकलं असेल। दुसऱ्या बाजूला काशी वाराणसी जिथे मुरली मनोहर जोशी निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते, तिथून नरेंद्र मोदींनी 2014 साली निवडणूक लढली होती आणि त्यानंतर मुरली मनोहर जोशी बाजूला गेल्याचं चित्र होतं। परंतु सध्या जी बॅनरबाजी दिल्लीत झाली आहे त्यामध्ये मुरली मनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी दोघांनाही स्थान देण्यात आले। कुठेतरी भाजपकडून या नव्या 2024च्या मोहिमेमध्ये सर्वांना स्थान आहे आणि सर्वजण आमच्या सोबत आहेत असं सांगण्याचा प्रयत्न केला जातोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत कुमारसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।